तर शिवसेनेनं बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेची बैठक होणार आहे। एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात या बैठकीत चर्चा होईल। शिवसेनेकडून कडूंना विधान परिषद आणि मंत्रिपदाची सुद्धा ऑफर दिलेली आहे अशी माहिती समोर येते आहे। बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करावा अशी मात्र अट शिंदेंनी ठेवल्याचं सुद्धा समोर येत आहे। 6 महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर पक्ष विलीन करा, पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आहे अशी ही सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, एकीकडे शिवसेनेकडून बच्चू कडू यांना ऑफर दिलेली आहे, पक्ष विलीन करा, तुम्हाला विधान परिषदेमध्ये घेतो, मंत्रिपद सुद्धा देतो असं म्हटलेलं आहे। यावर नेमकी आता प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे? जगदीश एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांची फोनवर चर्चेची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। एकंदरीत बघितलं एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना विधानसभेची ऑफर दिली, त्यानंतर आज बच्चू कडू यांनी लवचिकतेची भूमिका घेत रवी राणा यांना फोन केल्याची माहिती आहे। एकंदरीत बघितलं तर रवी राणा यांचा वाढदिवस आहे, नेमका हा फोन जो आहे वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी होता की येणारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली लवचिक भूमिका घेत या उमेदवारीसाठी मंत्रिपदासाठी तडजोड करण्यासाठी फोन होता। ही माहिती गुलदस्त्यामध्येच आहे। तर फोनवर नेमकं या दोघांची काय चर्चा झाली, या चर्चेमुळे सगळे राजकीय चर्चेमध्ये उधाण आलेलं आहे आणि या फोनवरून नेमकं आता रवी राणा नेमकं काय भूमिका घेतात, बच्चू कडू नेमकं काय भूमिका शिवसेना शिंदेकडे ऑफर स्वीकारतात का, किंवा बच्चू कडू त्यांना या विधानसभा परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये मदत करतात हे देखील बघणं गरजेचं आहे। जर बघितलं तर बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका मत या ठिकाणी दिलं आहे की मी ही ऑफर स्वीकारतेवेळी माझे जे सगळे पदाधिकारी आहे, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रातल्या सगळे मुख्य मात्र सुरेंद्र, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे फोनवरून। नेमकी कोणत्या विषयासंदर्भात चर्चा झाली असेल की विधान परिषदच? खरं तर बच्चू कडू यांनी लवचिकतेची भूमिका घेत हा फोन केला असल्याची माहिती पुढे येते। आज जर बघितलं तर रवी राणा यांचा वाढदिवस आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस, हसमुख बावनकुळे या सगळ्यांचे फोन आले। या शुभेच्छा देण्यासाठी हा बच्चू कडूंचा फोन होता की नेमकं विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात फोन होता। ही माहिती जी आहे ते गुलदस्ता असल्या कारणाने या सगळ्या फोनाफानीवरून ही चर्चा जी मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणात आणलेली आहे। जगदीश, धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।